चला मित्रांनो, आता आहे पार्ट 2 आणि आता आम्ही आहोत श्रीनगरला. थंडी बघू शकतात तुम्ही, काय भारी आहे. आणि आता आम्ही चाललोय किंवा बर्फाला डोंगर दिसतोय. आणि आता आम्ही चाललोय गुलमर्गला. तिकडे आम्ही फर्स्ट फेजला चाललोय. भारीची थंडी आहे. सेकंड फेज तर बंद पण केला त्याला, पण एवढं म्हणजे आता पाऊस पडतो काल अख्ख्या रात्र पाऊस. केवढं बरं झालं. आता इकडे आमची 2 बसी पण आलेत. आता आम्ही चाललो आज गुलमर्गला आणि उद्या सोनमर्गला. आणि हा पार्ट 2 पार्ट 1 नाही म्हणजे आपल्याला पार्ट 1 बघा पार्ट 2 बघा. भारीशी मज्जा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. पण बर्फामध्ये चाललं, पण बर्फ आहे का माहिती नाही तिकडे गुलमर्गला. पण सोनमर्गला तर आहे. आणि आता टेम्परेचर वेळेला तिकडे 4 डिग्री आणि सोनमर्गला उद्या जाऊ. तिकडे -1 डिग्री आहे. इकडे तर 10 डिग्रीच आहे. चला आपण नंतरच भेटू. आता आम्ही बसमध्ये गुलमर्गला थंडी आहे. ब्लॉग घातले जातो. तर आपला शश पण आहे. सगळे आता बसले आम्ही. 2 तास लागते ना, अजून 2-2.5 तास. मजा येणार आहे. गोळ्या बिळ्या घेऊनच सोडत. विटॅमिन सीची गोळी पिले, उलटीची गोळी पिले. म्हणजे रस्ता खूप डेंजर असतो माहिती. आणि ड्रायव्हर महा डेंजर आहे. काय असे एक टर्न घेतो ना, सगळे आम्ही उडतोय. त्याला मग आता आपण गुलमर्गलाच भेटूया मित्रांनो. बघा चलो आता फ्रेंड्स, चला मग आता जरा हे घातलं. आता इकडून घेतलेलं, बुटं घेतली आणि जॅकेट घेतलं. आता इकडे पण तेच घेतात सगळी. आणि इकडे हैराण तो सगळे अंगावर तुटून पडतं. हे घ्या ते घ्या घेता. इकडे थंडी खूप म्हणजे खूपच आहे. म्हणजे आता असेल 1 डिग्री 2 डिग्री. आता आम्ही इकडून अजून 1 किलोमीटर अजून जायचं आहे आम्हाला. आम्ही पोहोचू बर्फामध्ये. आता सगळं रेडी झालो आहे. चला आता आपण गाडीमध्येच भेटू, मग बर्फात भेटू. आणि काय ग्लव्समध्ये ग्लव्स काढायला लागतो मला मोबाईलसाठी. चला आहे बघा मस्त. चला आता बाय. आम्ही डोंगराच्या टॉपला चाललो आता. आणि व्ह्यू बघा तुम्ही फक्त. टायर खूप हेवी आहे बाबा. भारी मजा येणार आहे. बघा भाई, आपली फुल सेट होत आपली चला फ्रेंड्स, आता अजून 1 किलोमीटर जायचं आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. भारीची थंडी आहे. इकडचा व्ह्यू पण भारी आहे. मग आता आपण भेटूया पुढे. चला तिकडे खाली आहेत. अजून आता 1 किलोमीटर अजून जायचं, मग आम्ही बर्फामध्ये पोहोचू. खूप मजा येणार आहे मित्रांनो. आता आम्ही आलो वरती गुलमर्गला. आता इकडे काउंटरमध्ये फळला सगळे आम्ही फॉर्म म्हणजे तिकीट देऊ. मग आम्ही काय वरती. खूप थंडी आहे बघा, भारीच. ट्रॉलीमध्ये फुल स्पीड मध्ये. अरे आपके ऊटी मैसूर में भी मस्त ठंडी रहता है. ऊटी में हमेशा रहता है. मैसूर में थोड़ा गर्मी चल रही है. कैसा सीजन. व्यू बघा, व्यू बघा, व्यू बघा मित्रांनो. बर्फच बर्फ आहे बघा. चला मित्रांनो, मग आम्ही आता आलो गुलमर्ग खाली लवकर. गैरवाडला काही चाललो तिकडे. हे प्रॉब्लेम जरा सगळी घसरत होती तिकडून. खूप प्रॉब्लेम झाला तिकडे घसरण्यामध्ये. मी पण पडलो, पप्पा पडले, सगळी पडले. आम्ही आता रिटर्न आलो. काहीच नाही बर्फात जायलाच नाही भेटलं. जायच्या आपल्याला सगळे बरे पडत होते. आता उद्या परवा सोनमर्गला जाऊ, ते पण नाही माहिती तिकडे जायचं आहे. तिकडे पण स्लिपी खूप आणि इकडे पाऊस खूप पडतो. तर मला कंटाळाला मी बघत बसलो धुरंधर. स्टार्टिंग बघितलीस काय. मी तर मस्त धुरंधर बघत बसलो. ते श्रेया पण खात बसले.
पप्पा आता काय आहे तर वेफर खातो. चला मग नंतरच भेटू. आणि कंटाळा आला नुसतं बर्फात पण नाही जायला भेटतं. मग चला आता नंतरच भेटू तुम्हाला. चला मित्रांनो, काल गुलमर्गला आम्ही अख्खं गेलोच नाही. सगळी पडत होती तिकडे. कोल्हापूर बिचार पडत होतो. आम्ही रिटर्न आलो की अनाऊन्समेंट पण झालेली. अनाऊन्समेंट काल सगळी जात वातावरण म्हणजे होणार आहे सगळं. मग आता पाऊस चालू आहे. खूप पाऊस आहे इकडे. तर आता पावसामुळे आम्ही जास्त नाही, थोडे थोडे पॉईंट फिरू. ते पण नाही, पाऊस खूप आहे. डल लेक नाही सगळं जाणार आहोत. आणि उद्या सोनमर्गला जाणार. सोनमर्ग थोडं 62 किलोमीटर काहीतरी आहे, लांब आहे. रोज सोनमर्गला बरं आहे, तिकडे स्लिपी नाही, तिकडे सरळ खालीच बर्फ असतो. आता बघू. आता पाऊस खूप आहे आणि 8:30ला नाश्ता करायला पण जायचं आहे. थंडी खूप असते इकडे. नंतरच भेटूया. बघा आता आम्ही चाललो आता शंकराच्या मंदिरात चाललो. आता कुठला लेक आहे असं कन्फ्यूज झाले. आरती डल लेक आहे, आरती काय एकच बोलतो. डोंगर बघा बर्फाची. हा बघा डल लेक आहे. डल लेक फायनल झालं. फायनली डल लेक. हा डल लेक आहे. चालायला एक दिवस स्टे आपल्या बोटीवरती आहे आपल्याला. आम्ही आलो तिकडे. मग आता इकडे ऑटो करून जायचं वाटते. इकडे प्रोटेक्शन मग खूप आहे. हे बघा त्या प्रोटेक्शन इकडे वाफ निघते एवढी थंडी. हे बघा सगळे आहोत. खूप थंडी आहे सगळ्या ठिकाणी. मध्ये मध्ये आम्ही चाललोय ना, मध्ये प्रोटेक्शन एवढं ना, मध्ये मध्ये आम्ही गाडी थांबवतोय तर ते चालू आहे. प्रोटेक्शन खूप आहे इकडे. चला आता आपण तिकडे पुढे भेटतो. चला मी तर पाया चढतोय. वाट लागली. आता पोचलो. येतात ती लोक इकडून पाठवून. वाट लागली. बघा आता इकडे मंदिर आलं. चला खालून येतात अजून. अख्खा श्रीनगर डल लेक दिसतो इकडून. हे बघा दिसतंय का तुम्हाला माहिती नाही मला. अख्खा श्रीनगर दिसतोय बघा. चला आता इकडे एक गुरु तपस्या करायची. हे गुरु इकडे तपस्या करायची. हे गुरु इकडे तपस्या करायची. बघितलं राणी. लोक घाबरले असते. चला आता मध्ये ब्रेक घेतला तर मग फोटो काढायला घेतलाय. हे बघा फोटो काढायचा ब्रेक इकडचा. ते बघ बोट तिथे जाते. मित्रांनो आता आम्ही एका गार्डन मध्ये आलोय. काय भारी गार्डन आहे बघा. भारीचं गार्डन आहे बघा. आता
चला माझा मी मोगल गार्डन मध्ये आहे बघा आता. आपण सगळी इकडे आहोत आता ट्रिप. मस्त आहे आपण इकडे आणि काय भारी व्ह्यू आहे बघा. व्ह्यू into the scene he described by creating an imaginary picture. Usually it's something that moves. मुघल गार्डनला आलो आम्ही. चला आता जाऊया आतमध्ये. एंट्री जाऊ आतमध्ये कसं आहे बघू. चला इकडचे रोड आहेत ना असं वाटतं आउट ऑफ इंडियाला आहे. म्हणजे असे सायकल साठी वेगळा रोड सगळं म्हणजे भारी आहे. आउट आहे मग आउट म्हणून घुसू. चला मग आता एंट्री मारली आणि मस्त भेळ गेली केवढीशी बेल बघा. आणि मस्त पैकी भारी आहे बघा. मग आता आम्ही निघालो डल लेकला. मस्त बोटीमध्ये मजा येईल. समजा निघालो इकडे चला मग आता डल लेकला बोटीत जाऊ. आले तर अजून बाकी आहेत थोडी जण. सगळी आल्यावर आम्ही जाऊ. आता इथे थंडी आहे की गरमी होती शेवटी तरी आम्ही स्वेटर घातले. इथे थंडी लागली तर मग नंतरच भेटूया. डल लेकला हे बघा. फायनली पोचलो आम्ही. आणि काय थंडी संध्याकाळी जरा पावसाचा सीझन झाला अक्का. हे बघा चला मित्रांनो आता आपल्या बियाणे एवढा भेटला आहे तुम्हाला माहिती आहे. 4 दिवस तुम्हाला बोलतोय 4 दिवस बिचारा तो ब्लॉग मध्ये नाही आलाय. आज भेटला तो. किती दिवसाला मला पण नीट भेटत नव्हता यो. एवढंच आम्ही वेगळे याची बेस्ट वेगळी आणि आमची वेगळी आहे ना तेव्हा. आणि आता इकडे जरा हे चालू आहे यांचं बार्गेनिंग काय चालू आहे नाही झालं. आता नेक्स्ट स्टॉप बघू आपण. चला आता मस्त बोटीत बसलो आणि हे सेटल व्हायला लागलं इकडे. हे बघा ते सगळे सेटल होतात बसायला लागले. हे बघा एंड पर्यंत. मम्मी पण इकडे तर मस्त चप्पा काढून झोपलोय मी इकडे. मी जरा बोलतो मी काय म्हणतो इकडे याल बोटिंगला तर रेट वगैरे पॉईंट किती आहेत ते व्यवस्थित बघा. कारण हे फसवणूक करतात ते 100%. त्यामुळे जरा रेट वगैरे घेताना बार्गेनिंग करा. 200, 250, 300 जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये 8 पॉईंट असतात तरी आम्हाला आता 4 पॉईंट मध्ये त्यांनी गुंडाळले. पुढे बघूया आता. हाऊस आपली. थँक्यू. चला आता समजलं की बार्गेनिंग करायला लागेल मेन. चला मग झालो मी आता विहानच्या सोबत. बाय यांची सुटली. बाय बच्चापुरी है. हाँ हाँ इनका टिकट है. टिकट नहीं यार ऐसा यूट्यूबर इसको ख्याल रखना मेहरबानी करके. बीच में बिठा बीच हाँ आपको बैठना था इधर सभी अंकल भाई पटकन नाही घ्यायचं. माझ्या बॅग तुझी बॅग मध्ये पर्स ठेव. माझी बॅग तिकडे. थंडा पाणी थंड आहे. भारी आहे बघा फ्रेंड्स व्ह्यू. मच्छी मध्ये नाही बाबा. कोल्लीने नाही जमणार आपल्याला. कोल्लीन जोडीला भाव आपण करू नाही शकत. आम्ही गोल्डन लेकला आलो पैकी गोल्डच नाही आहे. पचका झालाय. गोल्डन लेकला गोल्डन पाणी पण नाही. झाडं पण नाही येल्लो रे इकडे. नाव कशाला ठेवलं. सनसेट असेल गोल्डन पण तो पण नाही दिसत. बोट हाऊस बोट साईडला इकडे बघ किती आहेत. भाई साहब का ज्यादा है
चला आता आम्ही आता एंट्री करतोय मीना बाजार मध्ये. मीना बाजार मध्ये एंट्री. मध्ये बसू त्याला. चला पकडेल. ऐसा ऐसा साइड में पकडा हुआ मछली. साइड में मच्छी दाखवायला घेतली आम्हाला. फिश फिश तो फिश आराम से हाँ ओके ओके हा मस्त आहे. फ्रेंड्स आम्ही दोघं आता कुठे बसलो बघा, टोकावर बसले म्हणजे थोडं बघा भारी सनसेट. फ्रेंड्स इकडे काय चालू आहे. हे भाई खाली बस. तू तिकडे गेलास ना. तू तिथे गेला ना. एक वादा छोड़ के मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. जाना अपनी छोड़ के तू ना चल मेरे बादशाह. इथे काय चालू आहे. एक वादा छोड़ के हे बघ ना काय भारी वाटते. सनसेट बघा भाई आपला. काश्मीर मध्ये बघा ते जय जय महाराष्ट्र. तिकडे आता ती लोक जय जय महाराष्ट्र बोलायला लागलेत. काश्मीर मोदी आलाय. मोदी आलाय. इकडे पण मजा करायला लागली. नरेंद्र मोदी. बोलू नको, गाणं ऐकते. नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो, मी गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ओनर. मी आता काश्मीरमध्ये आहे. जवळजवळ आमचा 75 लोकांचा ग्रुप घेऊन आलेले आहे. आणि माझे हे सगळे सहकारी म्हणजे माझ्याबरोबर ग्रुपमधले मेंबर्स आहेत. तर ते आता यांची जरा रिव्ह्यूज घ्या त्यांच्याकडनं. माझा ग्रुप आम्ही नेहमी टूर काढत असतो, पण जास्त करून मध्ये वैष्णोदेवी, अमृतसर, काश्मीर या ठिकाणी ग्रुप जातात. आणि येत्या मे महिन्यामध्ये माझा आता स्टार्टिंगला दार्जिलिंग, सिक्कीम, त्याच्यानंतर पुन्हा काश्मीर, लेह लडाख, तिरुपती असे म्हणजे जूनपर्यंत एकंदर ट्रूप चालणार आहे. चलो दाब जोरात. चलो पायलट जी. हेलो, बहुत मजा आया पायलट जी. अगली यार हॅलो हॅलो श्रेयस. अरे डोकं फुटली. हेडशॉट लागला. काय